नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील लोकसभेचा बोल बिंदास बोल या कार्यक्रमासाठी आपण खानदेशातील दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या प्रकाशा गावामध्ये आलेलो आहोत। इथं काही मंडळी आहे, गावकरी मंडळी, यांच्याकडनं आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। काय वातावरण काय आहे लोकसभेचं? काय नाव आहे काका तुमचं? प्रकाश पाटील। काय वातावरण काय लोकसभेचं? चांगला आहे। प्रचार वगैरे सुरू झालाय का? प्रचार आधी काय आले नाही कोणी। बरं बरं, कोणाची हवा आहे काका? हिना गावे बरं बरं, काय आहे हिना गावी त्यांनी 10 वर्षात काय कामं केली? पुष्कळ कामं केली। काय काय पुष्कळ आहे, रोडचे वगैरे सगळं। स्थलांतर थांबलंय का जिल्ह्यातलं? स्थलांतर आदिवासींचं स्थलांतर थांबलंय का? हो शेतकऱ्यांना काही कृषी विषयक योजना मिळाल्या आहेत का? हो बरं. आपल्याकडे दुसरे तसेच इथं काका आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत। काय नाव आहे काका तुमचं? दिलीप वाले। बरं, काय वातावरण काय लोकसभेचं तुमच्या गावामध्ये? चांगलं आहे। कोणाची हवा आहे गावात? तसं काय आधी माहिती नाही तसं, पण फुलती जास्त पाहिजे। फुल। बरं बरं, काका काय नाव तुमचं? नाव सांगा ना, आपण गप्पा मारू। हा? एकनाथ रतन चौधरी। कोणत्या गावाचे आहेत तुम्ही? इथले. काय करतात तुम्ही? शेती. काय कृषी विषयक योजना मिळाल्यात का केंद्र सरकारकडनं? काय काय मिळालंय? कर्जमाफी झाली तुमची? काय कोणाची हवा आहे? हिना गावीत। तुम्ही काय सांगाल सर? काय नाव तुमचं? रमेश पाटील। रमेश पाटील। कुठले तुम्ही प्रॉपर? मी प्रकाश पाटील। बरं बरं, काय वाटतं तुम्हाला? मोदी साहेब आहेत। मोदी साहेब। मला एक सांगा, शहाद्याचे 2 मातब्बर नेते अभिजित पाटील आणि मुन्ना दादा यांनी काँग्रेसला सपोर्ट केला, तर भारतीय जनता पार्टीला काही नुकसान होईल का? एवढा मोठा फरक पडणार नाही, कारण यांची कामं अशी आहेत ना, त्यामुळे काही जास्त फरक पडणार नाही। बरोबर। आपण इथं काही मावशी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। काय नाव आहे मावशी तुमचं? दादाताई। दादाताई। राधाताई। राधाताई। काय वातावरण? लोकसभेचे इलेक्शन आहे, खासदार कोण आहेत आपले माहिती आहे का तुम्हाला? कोण आहे? हिना गावी काय कोण येईल निवडून? निवडून मोदी येतील। मोदी येतील। आणि आपल्या इथे खासदार कोण आहे? ते नाही लक्षात हा बघ। बरं बरं, काय वाटतं तुम्हाला, मोदी निवडून येतील असं? मोदी निवडून येतील। बरं बरं,